आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या। पंकजा मुंडेंनी घेतली आहे धनंजय मुंडेंची भेट। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच भेट। दोघांमध्ये 1.5 तास चर्चा। तुळजाभवानी मंदिराच्या संवर्धनाच्या कामावर संभाजीराजांचा आक्षेप। चुकीच्या पद्धतीने मंदिराच्या संवर्धनाचं काम। मंदिराचा इतिहास बाधित न होता विकास गरजेचा आहे, संभाजीराजांचं वक्तव्य। हे फार सेन्सिटिव्ह विषय, गाभारच खाली उतरवणं। उद्या माझ्या जे कानावर आले की भवानी देवी जे शक्तीपीठ आहे त्या भवानी देवीलाच इथं दुसरीकडे ठेवायचं आणि 2 वर्षानंतर तिथं आणायचं, हे धोका आहे। म्हणजे हा फार मोठे, म्हणजे इतकं सोपं घेऊ नका तुम्ही ना। विधिमंडळात महिला सशक्तीकरणासाठी उद्या विशेष प्रस्ताव मांडला जाईल। विधान परिषदेच्या सभापती उपसभापती नीलम गोऱ्हेंची माहिती आहे। तर प्रस्ताव सर्वपक्षीय सहमतीने मंजूर होईल ही अपेक्षा आहे। गोऱ्हेंकडून अपेक्षा व्यक्त। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार ऍक्टिव्ह मोडवर। पिंपरी चिंचवड पालिकेच्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली। तर नागरिकांच्या समस्येवर उपाययोजना करा, आयुक्तांना सूचना। 9 मार्चला बारामतीमध्ये होणाऱ्या मोर्चात देशमुख कुटुंबीय सहभागी होणार। वडिलांच्या हत्येप्रकरणी 6 आरोपींनाही फाशीची शिक्षा द्या, वैभवी देशमुखची मागणी। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील ॲडव्होकेट असीम सरोदेंनी दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळली। पीडित महिलेची बदनामी करणारी वक्तव्य आणि बातम्या येत असल्याची याचिका, सूचना देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असल्याचं कोर्टाचं निरीक्षण। सरोदे यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज। आरोपी दत्ताकडे पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात वावरायचा। स्वारगेट अत्याचार प्रकरणामधील तपासात नवी माहिती समोर। पोलिसांच्या वेशातले आरोपी गाड्याचे फोटो पोलिसांच्या हाती। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात सरकारकडून उत्तर नाहीच। पोलिसांवर गुन्हा नोंदवण्यामध्ये टाळाटाळ। सरकारच्या भूमिकेबाबत उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त। IRS अधिकारी समीर वानखडे पुन्हा मुंबईत रुजू होणार। सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलनं वानखडे यांची चेन्नईमधील बदलीचे आदेश रद्द केलेले आहेत। आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामधील आरोपांनंतर वानखडे यांनी चेन्नईला झाली होती बदली।